नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एक अत्यंत रोमांचक आणि धक्कादायक वळण बघायला मिळणार आहे. मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना खूप आवडणार आहे, कारण राजकुमारने मेहेंदळे कुटुंबाचा आणि त्याच्या रूपम कॉस्मेटिक्सचा कंपनीचा घात करण्यासाठी एक भयानक असा डाव रचलेला आहे. त्याच्या या डावात खतरनाक डावमध्ये परिणामात मेहेंदळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर आणि त्याच्या व्यवसायावर होणार आहे. या मोठ्या षडयंत्रामुळे आपली सावली कशाप्रकारे एका जीवघेण्या संकटात सापडते हे आता आपण या भागात पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो, म्हणून प्रेक्षकांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. या मालिकेत येणारा भाग खऱ्या अर्थाने मनोरंजक आणि नाट्यमय होणार आहे. मालिकेमध्ये आता एक दमदार ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या घरामध्ये राजकुमार प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरून काहीतरी एक मोठा घोळ करण्याचा डाव आखत आहे. तो मेहेंदळे कुटुंबाला संपवण्यासाठी, त्याची सगळी संपत्ती हडपण्यासाठी आणि त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी हा डाव तो खेळत आहे. या परिस्थितीमध्ये राजकुमारमुळे सावली एका मोठ्या संकटात सापडलेली आहे. तिला या सर्व गोष्टीची आधीच जाणीव झाली आहे आणि त्यामुळे ती राजकुमारला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तिचे प्रयत्न तिला धोक्यात आणणार आहे. जगन्नाथने जी भविष्यवाणी केली होती ना, की सावलीवर येत्या काळात मोठे संकट येणार आहे, ती भविष्यवाणी आता खरी होणार आहे, आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सावलीच्या आयुष्यात अचानक आलेल्या या वादळात ती कशाप्रकारे टिकून राहणार आहे हे पाहणेसुद्धा तेवढेच रंजक आहे. तर आता हे सगळं कसं होणार, नेमकं काय घडलं आहे, राजकुमारचा डाव यशस्वी होणार का, सावली त्याला वेळीच रोखणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. राजकुमारने आपल्या डोळ्यातील राग आणि संताप लपवण्याचा प्रयत्न करत तिलोत्तमासमोर हात जोडले. आई, मला माफ कर. मी माझ्या चुकीची कबुली देतो. कंपनीमध्ये मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दे. त्याचे शब्द पोकळ वाटत होते, कारण त्याच्या डोळ्यातील कटुता स्पष्ट दिसत होती. तिलोत्तमाचा आवाज शांत पण कणखर होता. राजकुमार, पश्चाताप केवळ शब्दांनी सिद्ध होत नाही. तू तुझ्या कृत्याची शिक्षा भोगलीच पाहिजे. जोपर्यंत तुला खऱ्या अर्थाने पश्चाताप होत नाही तोपर्यंत तुझ्यासाठी या घरामध्ये आणि कंपनीमध्ये प्रवेश नाही, असं राजकुमारला तिनं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या या निश्चयाने राजकुमारचा संयम तुटला. तो रागाने खूप थरथरला. त्याला वाटले की तिलोत्तमाने त्याचा सार्वजनिक अपमान केला आहे. ठीक आहे, मला अपमानित केलंच ना, तर आता तुम्ही सर्वजण त्याची किंमत मोजावीच लागणार, असं तो बोलतो. तर आता आवाजात सुडाची धार होती. मी आता शांत बसणार नाही. या घराला आणि रूपम कॉस्मेटिकला मी आता वेगळं करून दाखवतो. तुम्ही मला तुमच्यापासून दूर केलंत, आता मी तुम्हाला तुमच्या अस्तित्वापासून दूर करेल. हे सर्व ऐकून सावली दचकली. ती एका कोपऱ्यात लपून हे सगळं ऐकत होती. राजकुमारच्या डोळ्यातील ती भयानक आग पाहून ती घाबरली. हा माणूस आता कोणता नवीन डाव खेळणार आहे? तिच्या मनात प्रश्नाचे काहूर उठले. राजकुमारने लगेच सोहमच्या खोलीचा दरवाजा उघडला. तो पटकन आत शिरला आणि त्याने सोहमच्या टेबलवरील काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. त्यानंतर तो ऐश्वर्याला खोलीत शिरला आणि तिथूनही काही कागदपत्रे घेतली. सावली हे सर्व पाहून हादरली. हे काय चाललंय? हे पेपर्स कशाचे आहेत? आणि राजकुमार सर हे गुपचूप का गोळा करत आहे? तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. तिला जाणवले की काहीतरी मोठं संकट येणार आहे. तिला तातडीने काहीतरी करायला पाहिजे. ती लगेच अमृताच्या खोलीकडे धावली आणि अमृताला म्हणाली, अमृता वहिनी, मला वाटलं काहीतरी मोठी गडबड आहे. राजकुमार सर बाल्कनीमध्ये बोलत होते की रूपम कॉस्मेटिक्स आणि मेहेंद्रे कुटुंबाला वेगळे करणार आणि त्यांच्या डोक्यात काहीतरी खूप मोठं कारस्थान येत आहे. त्यांनी सोहम आणि ऐश्वर्याच्या रूममधून काहीतरी कागदपत्रे चोरली आहेत. मला कळत नाही की हे पेपर्स कशाचे आहेत. तुम्हाला काही कल्पना आहे का? आता अमृतासुद्धा विचारात पडली आणि विचारपूर्वक म्हणाली, मी राजकुमारला चांगलंच ओळखते. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याचा जो अपमान झाला आहे ना, त्याचा तो बदला घेण्यासाठी तो काहीही करेल. अमृता पुढे म्हणाली, आपण हे सर्व आईला सांगूया का? सावलीने लगेच नाकार दिला. नाही वहिनी, थांबा.
जोपर्यंत आपल्याला या प्रकरणाची सखोल माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आणि उलट आपण संशयाच्या घेऱ्यात येऊ. अमृताने हे सावलीचे म्हणणे ऐकून घेतले. सावली, तू बरोबर बोलतेस. आपण आधी या पेपर्स, आपण याबद्दल माहिती काढूया, मगच पुढील पाऊल उचलूया. हे बोलत असताना सावलीच्या मनात एक विचार आला. आपण जर हे सारंग सरांना सांगितलं तर ते आपल्याला मदत करतील. तिनं अमृताला आपला विचार सांगितला. अमृतालाही तो योग्य वाटला. सावली लगेच सारंगच्या खोलीकडे गेली. सावली सारंगला म्हणते, सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे, राजकुमार सरांबद्दल. मग तेव्हा सारंग म्हणतो, बोल ना सावली, काय बोलायचे आहे, असं म्हणतात. ज्यावेळेस सावली सांगणार असते तितक्यातच सारंगला एक ऑफिसचा कॉल येतो. ऑफिसचा कॉल आल्यामुळे तो सावलीला थोडं थांबायला सांगतो आणि मग तो कॉलवर बराच वेळ बोलत असतो. या दरम्यान सावली आपल्या खिडकीतून बघते तर राजकुमार सगळे पेपर्स घेऊन आता आपल्या कारमध्ये बसून कुठेतरी निघालेला असतो. आणि सावली जेव्हा हे बघते तेव्हा सावली देखील ठरवते की त्याचा पाठलाग आपण केला पाहिजे. आणि मग सावली लगेच ड्रायव्हरला म्हणते, ड्रायव्हर काका, पटकन चला माझ्यासोबत, आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे. तेवढ्यात तिला सारंग भेटतो. सारंग म्हणतो, बघ सावली, कुठे निघालीस तू एवढ्या गडबडीने. तेव्हा सावली म्हणते, सारंग सर, मी तुम्हाला सगळं सांगेन, पण नंतर, आता मला गडबड आहे, मी जात आहे, आल्यावर तुम्हाला सगळं सांगते. तर आता सावली ड्रायव्हरला घेऊन राजकुमारचा पाठलाग करते. त्यानंतर मग आता राजकुमार एका ठिकाणी गेल्यानंतर तो कारमधून उतरून काही लोकांना भेटण्यासाठी जातो. तिकडे कोणीही नसतं. ती वाट असते जंगलाची आणि राजकुमारने काही लोकांकडून भेटून काहीतरी मोठं षडयंत्र केलेलं असतं. आणि मग राजकुमारला यांची हिंट लागते की सावली त्याचा पाठलाग करत आहे. त्यामुळे आता तो काही गुंडांना कॉल करतो आणि सावलीचा बंदोबस्त करायला सांगतो. सावली देखील आपली कार त्याच्या कारच्या मागे म्हणजेच थोडे दूर अंतरावर थांबवते आणि कारमधून उतरून त्याचा पाठलाग करायला लागते. पण तेवढ्यात आता सावलीच्या मागे काही गुंड लागतात आणि सावली मग त्या गुंडांपासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत असते, मदतीचा हाक मारत असते. पण इकडे कोणीही मदतीला नसतं. इकडे घरात सारंग अस्वस्थ होऊन खोलीत एरझारा घालत होता. सावलीला जाऊन बराच वेळ झाला होता, पण तिचा काही पत्ताच नाही आहे. सारंगच्या डोक्यात विचाराचे वादळ उठले होते. ती मला काहीतरी सांगणार होती, पण अचानक निघून का गेली? नक्की काहीतरी महत्त्वाचं असेल या विचाराने त्याला भीती वाटू लागली. त्याला वाटले की कदाचित जगन्नाथकडे गेली असेल. त्याने लगेच जगन्नाथला फोन लावला. काका, सावली तुमच्याकडे आले का हो? सारंगच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती. नाही सारंग, ती इथे नाही आहे. काय झालं? तू इतका का घाबरलास? जगन्नाथचे उलट प्रश्न केला. सारंगने त्याला सगळी गोष्ट सांगितली. सकाळी ती खूप गडबडीत निघाली, काहीतरी महत्त्वाचं सांगणार होती, पण ऐनवेळी ऑफिसचा फोन आल्यामुळे मी बोलू शकलो नाही. पण तिची खूप चिंता वाटत आहे. ती कोणत्या संकटात तर सापडली नसेल ना? सारंगचे शब्द ऐकून जगन्नाथच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला आपली भविष्यवाणी आठवली. सावलीवर लवकरच मोठं संकट येणार आहे आणि तिच्या आयुष्यात वादळ येणार आहे. जगन्नाथने फोनवरचे विचार केला. हेच ते संकट तर नाही ना? त्याला आपली भविष्यवाणी खरी होताना दिसली. सारंगने फोन ठेवला. मी अजून काही ठिकाणी फोन करून बघतो, तो म्हणाला. जगन्नाथ मात्र चिंतेने पूर्णपणे अस्वस्थ झाला. सावली नेमकी कुठे गेली असेल? त्याला खूप भीती वाटू लागली. तो अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरू लागला. देवा, माझ्या लेकीवर नेहमी तुझा आशीर्वाद राहू दे, असं मनातल्या मनात तो बोलू लागला. सारंगने लगेच देवाला सुद्धा फोन लावला. देवा, सावली सकाळपासून घरी आलेली नाही, तू जरा शोधतेस का? सारंगच्या आवाजात निराशा देवाला जाणवली. देवाने सारंगला धीर दिला. बघ सारंग सर, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझी बहीण जर संकटात असेल तर मी तिला वाचवण्यासाठी समर्थ आहे. मी तिला काही होऊ देणार नाही. माझ्या बहिणीसाठी मी कोणालाही तोंड देण्यास तयार आहे. तुम्ही चिंता करू नका. आताच तिचा शोध घेण्यासाठी निघतो, तिला घेऊन परत येतो. देवाचा आवाज आत्मविश्वासपूर्ण होता. तर प्रेक्षकांनो, इथंच आपला हा एपिसोड पूर्ण झालेला आहे. तर आता सावलीच्या नेमका राजकुमार सावलीला कोणत्या संकटात टाकणार आहे? सावली आपला या जीवघेण्या संकटातून बाहेर निघणार का? हे सुद्धा पाहणं प्रेक्षकांनो खूप रंजक आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला सावळ्याची जणू सावली सिरियल आवडते का हे कॉमेंट्स करून मला नक्की कळवा. धन्यवाद. जय गजानन माऊली.